मित्रांनो, आपण या ठिकाणी मानवशास्त्राची ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहणार आहोत. मानव हाच अभ्यास विषय असणारी अनेक सामाजिक व प्राकृतिक शास्त्रे आहे. तथापि मानवाचा अभ्यास करणाऱ्यांना सर्व शास्त्रामध्ये मानवशास्त्राचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये काही अशी खास वैशिष्ट्ये दिसून येतात. अनेक मानवशास्त्रज्ञांनी त्यांच्या ग्रंथात मानवशास्त्राच्या आगळेपणाचा ठळक वैशिष्ट्यांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. 1. मानवशास्त्राच्या अभ्यास विषयाला निश्चित सीमारेषा नाही, कारण मानवशास्त्र हे मानव व त्याची कार्यनिर्मिती यांचा साकल्याने विचार करणारे एक अतिव्यापक शास्त्र आहे. नंबर 2. मानवशास्त्राची अभ्यास पद्धती सूक्ष्म, रचनात्मक आणि विगणनात्मक आहे. नंबर 3. मानवशास्त्रात प्रत्यक्ष संशोधनात्मक अभ्यासावर प्रामुख्याने भर दिला जातो. आणि नंबर 4. मानवाचा अभ्यास करताना मानवशास्त्राचा दृष्टिकोन हा दुहेरी स्वरूपाचा असतो. तर आपल्याला या ठिकाणी एक समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोन पाहायचा आहे, जो की मानवाचा अभ्यास करताना हा अभ्यास समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोनातून केला जातो. कारण मानवशास्त्रात मानवाचा अभ्यास हा विशिष्ट पैलूंपुरता मर्यादित नसून मानव व त्याच्या कृती यांचा असा कोणताही भाग नाही की ज्याचा अभ्यास मानवशास्त्रात होत नाही. म्हणूनच मानवशास्त्राच्या अभ्यास विषयाला सीमारेषा नाही असे म्हटले जाते. आता नंबर 2 असं की तुलनात्मक पद्धतीचा उपयोग. माणसामध्ये कोणत्या बाबतीत साधर्म्य आहे व कोणकोणत्या बाबतीत वैधर्म्य आहे याचा अभ्यास करण्यावर या शास्त्रात भर दिला जातो. जसे की प्राचीन काळातील मानव व आधुनिक काळातील मानव यांच्यामध्ये कोणते साम्य व भेद आहे याचे ज्ञान व्हावे, याच हेतूने 5000 वर्षापूर्वी मानवाची उत्पत्ती व त्याचा विकास यांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला आहे. तुलनात्मक अभ्यासामुळे मानवशास्त्राच्या अभ्यासाला विभिन्न मानवी समूहातील सभासदांच्या शरीरविषयक बाबतीतील साम्य व भेद दाखविणे शक्य होते. आता नंबर 3. क्षेत्रकार्यावर किंवा प्रत्यक्ष अभ्यासावर भर. नैसर्गिक किंवा भौतिकशास्त्रामध्ये प्रयोगशाळेचा वापर केला जातो आणि या शास्त्राचा अभ्यास आपल्या अभ्यास विषयासंबंधी तथ्य संकलन करतो. ज्या मानवी समूहाचा अथवा समुदायाचा अभ्यास करावायचा असेल त्या समाजात स्वतः अभ्यासकाने क्षेत्रकार्य करून तथ्यसामुग्री एकत्रित केली पाहिजे, यावर मानवशास्त्रात भर दिला जातो. संशोधक अथवा अभ्यासक निरीक्षण पद्धती किंवा सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग करून त्या समूहासंबंधीची तथ्यसामुग्री एकत्रित करीत असतो. आता आपल्याला या ठिकाणी असं पाहायचं आहे की सामाजिक मानवशास्त्राच्या व्याप्तीची जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा सामाजिक मानवशास्त्र, शारीरिक मानवशास्त्र, मानव वंशशास्त्र आणि प्रगतिहास आणि भाषाविज्ञान यांचा समावेश या ठिकाणी केला गेला. आता आपल्याला पाहायचं आहे की आदिवासी समाज. मग आदिवासी समाज म्हणजे काय? तर अलीकडच्या काळात आदिवासी हा शब्द विशिष्ट भाषा बोलणाऱ्या, विशिष्ट जीवन पद्धतीने व परंपरेने शेकडो वर्ष जंगलात पहाडात जीवन जगत असताना आपली धार्मिक व सांस्कृतिक मूल्ये जोपासणाऱ्या मानव समूहाची ओळख करून देण्यासाठी तो शब्द वापरला, तो म्हणजे आदिवासी शब्द होय. आता या आदिवासी शब्दाला काहींनी अगदी मूळचे रहिवासी असं म्हटलं आहे. आदिम अगर आदिवासी असे देखील नाव दिलेले आहे. डॉक्टर धुर्ये यांनी म्हटलं आहे की तथाकथित मूळचे रहिवासी म्हणजे प्रत्येकाने केलेल्या व्याख्या ह्या आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि नंतर आपण या ठिकाणी आदिवासी समाज विस्तृत पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्या व्याख्या देखील आपल्याला या ठिकाणी पुढच्या तासिकेला पाहायच्या आहेत.